कॅरेक्टरबद्दल मी सांगू शकत नाही, ते तुम्ही म्हणतात तो माझा दुसरा पैलू आहे कॅरेक्टरचा. मी माझ्या पैलूबद्दल नक्कीच सांगू शकते. आणि जे खूपच अमेझिंग आहे, एक मातृत्वाची भावना देणारं आहे, जे मी माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत अनुभवलं नाही आहे. ती भावना मला तिथे फील करायची होती, ती जगायची होती. आणि त्यासाठी मला खूप खूप प्रश्न पडलेले की तिकडे तिला लेबर पेन होतं आहे, तिचा वॉटर ब्रेक होतो आहे, आणि हे कसं असतं मला काहीच माहिती नाही आहे या बाबतीत, की एक्झॅक्ट ते पेन कसं असतं, वॉटर ब्रेक होतं म्हणजे काय होतं नक्की, आणि तेव्हा ती बाई काय फील करत असते. सो मला असं झालेलं माझ्याकडून परफॉर्मन्स कसा होईल, कारण मला माहीत नाही आहे, मी हे अनुभवलं नाही आहे प्रत्यक्षात. सो माझ्या आईला विचारलं, काकीला विचारलं, आमच्या ओळखीतले काही डॉक्टर्स आहेत त्यांना कॉल केला की एक्झॅक्ट बॉडीमध्ये कुठे पेन होतं, कसं पेन होतं, त्या पेनची लेवल काय असते. आपण ऐकून माहिती आहे ते पेन खूप जास्त आहे, म्हणजे सगळ्यात मोठं पेन जर म्हटलं तर आपण डिलिव्हरी करताना होतं असं पण ते एक्झॅक्ट काय असतं, कारण ते चेहऱ्यावर दिसणार आहे, ते बॉडी लँग्वेजमधून दिसणार आहे. सो त्याचा एक वेगळाच अभ्यास करावा लागला. प्लस ती जुनी म्हणजे पूर्वीच्या काळी कसं लवकर लग्न व्हायची मुलींची, त्या लवकर प्रेग्नंट राहायच्या. सो तो इनोसन्स पाहिजे होता चेहऱ्यावर, ती मुलगी इनोसंट वाटली पाहिजे. बरोबर तिच्या नवऱ्याची साथ तिला नाहीये, तेही दिसलं पाहिजे, कारण ती एकटी पडली आहे हे आपल्याला कळतंय तो कॅरेक्टरचा प्रोमो बघून. आणि वाड्यात आजूबाजूला काय घडतं आहे त्याच्यावर तिची रिॲक्शन काय जाते, तिची धडपड चालू आहे आपल्या बाळाला वाचवण्यासाठी, की आता आपल्यावर आघात होतोय की काय, आणि आपण या सगळ्या गोष्टीतून आपल्या बाळाला कसं सेव्ह करता येईल, या सगळ्याची धडपड तिची चालू आहे. आणि हे सगळं म्हणजे पुढे काय होणार आहे, ती वाचवते का बाळाला, स्वतःला वाचवू शकते का, या सगळ्या प्रश्नातून हे सगळं जे उत्तर होते ते सगळा सिनेमा घडलेला आहे, जो आपल्याला 19 तारीखला बघायला मिळेल. की अशी अशी फिल्म आहे आणि असं असं कॅरेक्टर आहे. म्हटलं अरे बापरे, असं कॅरेक्टर आहे. बरं, मग इनिशियल गोष्टी विचारून घेतल्या आणि अगदीच म्हणजे शूट सुरू होणार होतं माझं. लास्ट मुमेंटला कास्टिंग झालं असं आपण म्हणू शकतो थोडक्यात. तर मग मी घरी डिस्कस केलं, मी नवऱ्यासोबत डिस्कस केलं, आणि जे या फिल्मचे DOP सर आहेत योगेश कोळी सर, ते नेमके माझ्या नवऱ्यासोबत म्हणजे किरणसोबत बसलेले तिथे गप्पा मारत, आणि मग ते सगळं कनेक्ट झालं. मग त्यांनी सांगितलं काय रोल आहे, काय फिल्म आहे वगैरे वगैरे. तर सो त्याला अजून डिटेलमध्ये गोष्टी समजल्या. सो त्याच्याकडून पण एक पॉझिटिव्ह सपोर्ट मिळाला. आणि म्हटलं इतकं चॅलेंजिंग कॅरेक्टर असेल तर ते